आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमील शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। धुलिया तालुका नेर गांव के अभिनेता तुषार भटूलाल जायसवाल अपने हक अधिकार के लिए कलेक्टर ऑफिस कुमाइन क्लब के पास आमरण उपोषण कर रहे हैं। तुषार जायसवाल का कहना है कि जब तक मुझे न्याय नहीं मिलता मैं ऐसे ही आमरण उपोषण करता रहूँगा और इसका जो भी परिणाम होगा इसकी जिम्मेदार प्रशासन रहेगी। सर्वप्रथम मी तुषार भटूलाल जायसवाल मी दिनांक 6 नोव्हेंबर 2025 पासून धुळे येथील क्युमाइन क्लब समोर जेल रोड जवळ मी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे। आज माझ्या आमरण उपोषणाचा 5वा दिवस असून देखील अद्यापपर्यंत कुठलाही शासकीय अधिकारी माझ्यापर्यंत आलेला नाही माझी विचारपूस करण्यासाठी किंवा मला न्याय मिळवण्यासाठी। माझी तुमच्या माध्यमातून एकच विनंती आहे की माझी तब्येत शनिवारी म्हणजे परवाच्या दिवशी म्हणजे दिनांक 8 तारखेला माझी तब्येत एकदम अचानक खूप बिघडून गेली। तर शासकीय वैद्यकीय डॉक्टरांनी मला दवाखान्यामध्ये ॲडमिट होण्यासाठी त्यांनी सांगितले। मी दवाखान्यात गेलो, ट्रीटमेंट घेतली आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर परत मी माझ्या उपोषणाला हजर झालेलो आहे। तरी पण अद्यापपर्यंत जिल्हाधिकारीकडून पण नाही, माननीय जिल्हा पोलीस अधीक्षककडून पण कोणी नाही, तालुका पोलीस स्टेशनकडूनही कोणी अद्यापपर्यंत कोणी आलेलं नाही। तर माझी एकच विनंती आहे, जी मी मागणी केलेली आहे त्या मागणीचा पाठपुरावा करून यांनी या संबंधित लोकांवर गुन्हा नोंदवावा, गुन्हा दाखल करावा, इतकीच माझी मागणी आहे। आणि पोलिसांतर्फे मला काही मेसेजेस आलेले आहेत। पोलिसांचं म्हणणं आहे की मी त्यांना कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता केली नाही आहे म्हणून ते केस करून घेत नाही। माझं एकच म्हणणं आहे की लढाई माझी मी जागाविषयी नाही आहे, मी जागाविषयी कोर्टात धाव घेतलेली आहे, जागाविषयी मी कोर्टात दावा दाखल केलेला आहे आणि हे सिव्हिल मॅटर असल्याकारणाने पोलिसांना कुठलाही कागदपत्र घेण्याचा अधिकार नाही। जे काही कागदपत्र मला द्यायचे आहेत, जो काही पाठपुरावा मला करायचे आहे, जे काही माझ्याकडे एव्हिडन्स म्हणून माझ्याकडे जे काही कागदपत्र आहेत ते मी कोर्टात दाखल केलेले। माझी विनंती एकच आहे की ज्या लोकांनी माझ्या ताब्यातील असलेली जागेवरचं शेडला ज्यांनी नुकसान केलेलं आहे, जे माझं 1500 स्क्वेअर फीटची जागा होती त्या जागेवर त्यांनी माझ्या JCBच्या सहाय्याने जे नुकसान केलेलं आहे त्या लोकांविरोधात गुन्हा दाखल व्हावा। मी हे कायदेशीर बाब करत आहे। तर पोलीस लोक अजूनपर्यंत कायद्याच्या अनुसार अजूनपर्यंत पण गुन्हा नोंदवायला तयार नाही। माझी त्या लोकांना एकच विनंती आहे की त्यांनी मला न्याय मिळवून द्यावा आणि त्यांनी कायदेशीर गुन्हा नोंदवावा, कारण की मी कायद्याच्या विरोधात बोलत नाही। कायदेशीर त्यांनी गुन्हा नोंदवला नाही तर त्यांचं विपरीत परिणाम होऊ शकतात, ते मला देखील माहीत नाही। कारण की मी हा उपोषण इथं तर थांबवणार नाही, पण उपोषण थांबल्यानंतर पण जर मला न्याय मिळाला नाही तर मी पुढे जाब मागणारच, अजून वरती जाईल आणि त्याच्यानंतर नाही कुठे जाब मिळाला तर न्यायालय तर आहेच। पण माझी एकच विनंती, हात जोडून विनंती आहे की पोलीस लोकांना देखील मला कुठलाही त्रास द्यायचा नाही आहे, पण जर त्यांना कुठला त्रास घेऊन घ्यायचा असेल तर ते जर त्यांना त्रास मग त्यांनी पुढचं त्यांनी विचार करावा, त्यांचं आहे। आणि माझी मी 5 दिवसापासून अन्न काहीच घेतलेलं नाही आहे म्हणून माझा आज पण अशक्तपणा आहे। पण आज तुम्ही लोक आले, विचारपूस केली आज म्हणून मी काहीतरी बोलण्याच्या क्षमतेमध्ये आहे। मला आता बरं आहे, पण तब्येत कधी पण जास्त कमी होऊ शकते आणि याचे जबाबदार पूर्ण धुळ्याचे प्रशासकीय म्हणजे जिल्हाधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक आणि तालुका पोलीस स्टेशनचे PI धनंजय पाटील आणि तालुका पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल DL देवरे हे असतील आणि महाराष्ट्राचे प्रशासन हे असतील। तुम्ही पत्रकार परिषद आयोजित केली या माध्यमातून तुम्हाला न्याय मागायचा आहे, बिलकुल तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी सरपंच काही असतील किंवा काय यांच्यासाठी काय सांगतात पत्रकार परिषद? बिलकुल सरपंच आज ते माझे सख्खे काकू जरी असले पण ते आज सरपंच म्हणून आलेले आहेत इथं। त्यांचं एकच म्हणणं आहे की एक नेर गावाचे ते ग्रामपंचायत सरपंच आहेत, तर विना कुठलीही परवानगी किंवा विना कुठलाही आदेश त्यांना दाखवल्याशिवाय ते डायरेक्टली नेर गावामध्ये इतका मोठा पराक्रम करून गेले। तर त्यांचं पण एकच म्हणणं आहे की या लोकांविरोधात गुन्हा दाखल व्हावा, त्यांची पण हीच अपेक्षा आहे। बाब ही प्रशासकीय न्यायालयीन असताना माझं नाव संजय कुमार काशीनाथ जायसवाल, राहणार दत्तबंदी चौक देवपूर धुळे असे असून
तुषार बटूलाल जयस्वाल हे माझे नातेवाईक आहेत व ते एक प्रामाणिकपणे व्यवसाय करणारे प्रतिष्ठित व्यापारी सुद्धा आहेत. त्यांनी सदर प्लॉट धारकाकडून खरेदीबाबत रीतसर सौदापावती केलेली आहे व त्याबाबत त्यांचा आज देखील कब्जा आहे. पण तो कब्जाला या पूर्व मालक यांनी बाधा आणली असून पोलीस प्रशासनाची मदत घेऊन बेकायदेशीरपणे तो प्लॉटचा ताबा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक पोलीस प्रशासनाने प्लॉट धारकाला अशी समज द्यायला पाहिजे होती की बाबा ही न्यायालयीन बाब आहे, तुम्ही न्यायालयात जा, तिकडनं बनाई हुकूम आणा आणि आम्ही तुम्हाला पोलीस संरक्षण देऊ म्हणाल्याचे आदेश असतील तर. परंतु त्यांनी तसं काही नसताना एकतर्फी पोलीस प्रशासनाची मदत घेऊन आणि गुंडगिरीपणे प्लॉट धारकाविरुद्ध कारवाई केलेली आहे. तरी त्यांना न्याय मिळावा व ज्यांनी बेकायदेशीरपणे प्लॉटचा ताबा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या विरोधात योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी अशी मी या निवेदनाद्वारे मागणी करतो व जे या प्रकरणी दोषी आहेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून ज्यांनी प्लॉटचा सौदा केलेला आहे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी मी मागणी करतो. बरोबर.